मैदानामध्ये पाण्याची गरज असेल तेव्हा 12th मॅनच आपला जाईल. कुणीही खेळाडू कक्षामधून कोणालाही पाणी घेऊन पाठवू नका, अन्यथा पेनल्टी असेल. त्यामुळे जेव्हा आपल्या खेळाडूंना गरज लागेल पाण्याची पूर्तता मात्र आयोजकांकडून केली जाईल. 12th मॅन असतील ते पाणी घेऊन जातील आणि जेव्हा एखादा खेळाडू इंजर्ड होईल 12th मॅनच मैदानामध्ये जाईल बदली खेळाडू म्हणून. तोपर्यंत आपण जाऊया या मुख्य व्यासपीठाकडे. खरं तर ज्यांची या उपस्थिती आज मात्र या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लाभली ते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय हप्पी सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि या सर्वात आधी मी विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न करावा. समीरजी कटेकर आणि या संतोषजी दमडे या दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण हा सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करावा. आणि या हप्पी सिंग साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तर मी विनंती करेन सन्माननीय हप्पी सिंग साहेबांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. संतोषजी दमडे साहेब आणि समीरजी कटेकर दोघांनाही विनंती करेन की आपण सन्माननीय हप्पी सिंग साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करावा. सामना 4 ओव्हरचा असेल. तर सन्माननीय हप्पी सिंग साहेब भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व. लेट्स प्ले. दुःख सारी विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू. मराठी मनांना, मावळ मातीला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मराठी महिना सुरू झाला आणि तो पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आजचा हा पहिला सामना. एक भव्य दिव्य रजनी पुन्हा एकदा भेटीला आली. ओम साई क्रिकेट क्लब बंगारपाडा, सतीशजी कटेकर, समीरजी कटेकर आणि टीम मिळून एक भव्य दिव्य स्पर्धा संपन्न करते. आणि हा सामना मात्र या स्पर्धेमधला पहिला. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल कुशल 11 मानगर संघ. नाणेफेकीचा कौल लागला कुशल 11 मानगर संघाच्या बाजूनं, पाटणोली संघाच्या बाजूनं. प्रथम फलंदाजी स्वीकारली. टाईम अलॉट केला जाईल. पहिला चेंडू पडला तो म्हणजेच 8:55 8:56 कंपल्सरी चेसिंग आहे. 8:56 पहिला चेंडू पडला. यानंतर 15 मिनिटांनी पहिले 3 षटकं तुम्हाला टाकणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा तुमचा शतरक्षक सीमारेषे लगत असेल त्याला मात्र 30 यार्डाच्या आत एकाला यावा लागेल. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल कॉल. अवांतरची धाव मात्र आणखीन एक मिळते आणि अवांतरनं 6पर्यंत मजर मारली जाते. चेंडू टाकून झाले 3 गोलंदाजीच्या मार्कवर आहे शैलेश पाटील,
तर स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजेच विशाल पाटील. विशाल पाटील आणि तन्मय पाटील एक उत्तम दर्जाचा खेळ करणारी दोन्ही मंडळी आहे, परंतु गोलंदाजीच्या मार्कवर शैलेश पाटील. दोन संघ अगदी आजूबाजूचे आहेत संघ. इथे मात्र चेंडू हवेत आहे पॉईंटच्या दिशेनं, कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू सरळ जातो सीमारेच्या बाहेर आणि विशालनं मात्र आम्ही फलंदाजी का घेतली हे दाखवताना ठोकतोय आणखीन एक चौकार. आणि आज पूर्ण स्पर्धेमध्ये मात्र धावांचा उच्चांक जो गाठेल संघ त्याला बाय दिली जाईल याची नोंद घ्या. आणि त्याच्यामुळेच की काय प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय आणि या फटक्यानंतर मात्र धावा येतील या चेंडूवरती, त्या म्हणजे तब्बल 2 धावा. आणखीन एक लाजवाब फटका इथे पाहतोय आणि अशा प्रकारे धाव मात्र इथे एक पहिला षटक प्रगतीपथावर आहे आणि प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आहे. आतापर्यंत एकही चेंडू निर्धाव कोणी खेळला नाही आहे. पहिल्या चेंडूवर तन्मय पाटीलनं ठोकली 1 धाव, त्यानंतर विशाल पाटीलनं चौकार, वाईड, पुन्हा चौकार, दुहेरी आणि पुन्हा 1 अशा धापलकर धावा लागल्या. त्या तब्बल बिनबाद 13 धावा. बिनबाद 13 धावा 24 चेंडूचा पूर्वार्ध असणार आहे याची नोंद घ्या. 4 षटकांचा खेळ. शैलेश पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. अकोट टप्प्याची गोलंदाजी. तन्मयला मात्र हा चेंडू नीटसा समजला नाही आणि ज्याच्यावर चर्चा सुरू होती की एकही चेंडू निर्धाव टाकला नाही, तोच निर्धाव चेंडू टाकला अंतिम चेंडूवर आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता झाली. प्रथम फलंदाजी करताना आराध्य स्पोर्ट्स पार्टनर संघ जाऊन ठेवतोय तो बिनबाद 13 या धावसंख्येवरती. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा. राकेशभाई गायकवाड यांचं हे मैदान आणि मित्रांनो मी खूप जवळून पाहिलं या मैदानाविषयी की मैदान इथे होईल का हा फार मोठा प्रश्न होता. राकेशभाई त्यावेळेला पाहिलं त्यावेळेला कोणी म्हटलं नसतं की हा मैदान होईल, परंतु त्या मैदानाला जे तुम्ही लूक दिलं आहे ना ते तुमच्या मेहनतीनं, तुमच्या घामानं, तुमच्या स्वतःच्या पैशानं. त्याच्यामुळे त्या मैदानाबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांच्याकडून सुद्धा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर रवी काकडे साहेब बेलपाडा खारकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुख समृद्धीनाने आनंदीनाने निरोगी आरोग्यदायी हे वर्ष तुम्हाला सर्वांना सरू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना असणार आहे. विचार केला तर रायगड टेनिस असोसिएशनने बरंच काही दिलं आहे. सर्वात महत्त्वाचा निर्णय त्यांचा राहिला तो म्हणजेच ड्रेस कोड स्वतःचा असावा. प्रथम फलंदाजी आम्ही का स्वीकारली? प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचं कारण आम्हाला धावा मजबूत बनवायचे आहेत. त्या दिशेनं आगेकूच करताना ठोकला जातोय विशाल पाटीलच्या बॅटमधून षटकार. शेजारी असलेले दोन संघ पहिल्या सामन्याची पहिली लढत खेळतायत. मानगडच्या मैदानावरती एक भव्य रजनी आनंदजी तारेकर, वैभवदादा पाटील यांच्या आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून उत्तमरित्या संपन्न झाली.
आणि तोच मानगर संघ आता मात्र आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला 2 हात करतोय. दोन्ही संघांना आपली ताकद माहिती आहे. दोन संघांना वीक झोन, स्ट्रॉंग झोन, सगळे झोन माहीत आहेत आणि ते झोन माहीत असल्या कारणानं मात्र दोघांनाही लढायचं आहे, दोघांनाही जिंकायचं आहे. विशाल पाटील नाही तर आतापर्यंत बहारदार कामगिरी राहिले विशालची, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. प्रदीप पाटीलच्या माध्यमातून लॉंगॉनला उभा होता, चेंडूला पकडून फेकायचा होता, चेंडू गेला सीमारेषा बाहेर आला. आणखीन एक चौकार. त्या प्रत्येकाच्या हृदयावर कोरलं गेलंय. दी बा पाटील साहेब आमचे आराध्य दैवत. अनेक पदं भूषवली या माणसानं. अनेक वेळा आमदार, अनेक वेळा खासदार, नगर प्रमुख, सगळी पदं भोगूनही शेतकऱ्यांसाठी ज्या माणसानं तुरुंगवास भोगला, जो माणूस फक्त लढला शेतकऱ्यांसाठी, आणि आज जी आपल्याला संपत्ती मिळते, आज आपण जे धनिक बनलोय, आज आपण जे श्रीमंत बनलोय ना, ती देण आपल्या बापाची आहे, देवा पाटील साहेबांची. आणि त्यांचं नाव या विमानतळाला लागण्यासाठी आपण सर्वांनी लढा दिला आणि तो यशस्वी करून दाखवला आहे. त्या दिवा पाटील साहेबांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानवंदना देऊया. अतिशय सुरेख सामना होईल, यात तीळ मात्र शंका नाही. मी म्हणेन की आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघानं कांचन सर धाडसी निर्णय घेतला प्रथम फलंदाजीचा, आणि तो धाडसी निर्णय आत्तापर्यंत यशस्वी ठरवला आहे, कारण धापालकडे धावा लागलेत. तब्बल बिनबाद 25 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. स्टेप आउट जरूर केलं होतं, स्टेप आउट केलं जरूर. क्षेत्ररक्षणामध्ये चूक होती आहे, सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं जात आहे. गोलंदाज निखिल पाटील चल्लाकीची रणनीती पाहतो. निखिल पाटीलनं काय कमालीची गोलंदाजी मानगरच्या मैदानावरती केली होती. मानगरच्या टुर्नामेंटमध्ये निखिल पाटील विजेता ठरला होता आणि लकी ड्रॉच्यामध्ये 4थ्या क्रमांकाचा त्यांचा संघ ठरला होता, आणि त्याच्यामध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी. परंतु आत्ता या मैदानावरती मात्र नक्कीच या षटकामध्ये खूप महागडा ठरला आणि धावा तब्बल आल्या षटकामध्ये 15. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला, धापालकडे धावा लागल्या, त्या म्हणजे तब्बल 28 धावा. या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर मी विश्वासजी गोसावी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. नऊ मिनिटामध्ये 2 षटकं टाकलेत. उत्तम गोलंदाजी राहिली आहे वेळेवर अगदी. तिसरा गोलंदाजीच्या मार्कवर येईल, तो म्हणजे याचा स्वप्नील वासकर. आणखीन एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे, परंतु आत्तापर्यंत निष्प्रभ ठरली आहे गोलंदाजी आणि फलंदाजी मात्र ताकदीची. अगदी विशाल पाटीलनं 4 हात केलेत या सामन्यामध्ये. काय कमालीचा लढलाय तो, काय कमालीचा त्याचा खेळ राहिला आहे. कारण 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद. तन्मय पाटीलनं मात्र चांगली साथ त्याची निभावली आतापर्यंत, आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल विशाल पाटील. गोलंदाज स्वप्नीलसाठी स्वप्नील वासकर. पहिला चेंडू मात्र स्टार्टअप चुकला, रनअप चुकला आणि त्या निर्णय घेतला परत जायचा, तो थांबला. डेड बॉल कॉल पंच द्वारकानाथ चोरगे सरांनी दर्शवला आणि अशा प्रकारे पहिला चेंडू टाकला नाहीये. त्याचप्रमाणे स्वागत केलं जाईल. जनार्दनजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय. जनार्दनजी पाटील साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि अखोट टप्प्याच्या गोलंदाजीवर मात्र विशाल पाटील स्तब्ध राहिला. एकही धाव नाही या चेंडूवरती. त्याचप्रमाणे सन्माननीय सुधीर शेठ कटेकर साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन हा सन्मान स्वीकारावा. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चांगला प्रयत्न राहिलाय स्वप्नीलचा आणि या चेंडूवर मात्र धाव येते एक. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 धाव. 29 वर मजल मारली जाते. चेंडू टाकून झाले 14 चेंडूमध्ये धावा लागले त्या म्हणजेच बिनबाद 29 धावा. 24 चेंडूचा पूर्वार्धाने 24 चेंडूच्या पूर्वार्धामध्ये धावा जमवायचे आहेत. धावा आपल्या संघासाठी मात्र जोडायचे आहेत त्या आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला, कारण त्याने स्वीकारले प्रथम फलंदाजी. अखोड टप्प्याची गोलंदाजी तन्मय पाटीलला मात्र सूरनिर्सा सापडत नाहीये, कारण तो चेंडू खेळलाय आतापर्यंत 4 आणि त्यांना धावा जोडले 2. कारण विचार केला तन्मय पाटीलचा तर या संघामधला तो हार्ड हिटर आणि ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. तो ट्रम्प कार्ड खेळाडूला मात्र आतापर्यंत शांत बसवलाय गोलंदाजांनी. सतीजी कटेकर यांना विनंती करतोय आपण मंचावर या. स्वागत केलं जाईल. खरं तर या ठिकाणी आमचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय सुधीर शेठ कटेकर साहेबांना या ठिकाणी मंचावर सन्मानित केलं जाईल. नक्कीच त्यांची नेहमीच पाहायला गेलं तर भक्कम पाठिंबा या स्पर्धेला राहतो आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. सतीजी कटेकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभहस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. चांगला फटका आहे यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे धाडलाय 6 धावांकरता. त्याच दरम्यान ओळे ग्रामपंचायतीचे माजी डाशिंग उपसरपंच आदरणीय दत्ताशेठ मुंगाजी साहेबांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मी थांबलो म्हणजे हरलो नाही, मी थांबलो म्हणजे घाबरलो नाही, हा दाखवणारा फटका होता. कारण तन्मयकडे टॅलेंट आहे, तन्मयकडे ती परिपक्वता आहे आणि त्यांना मात्र बॅकवर्ड स्पीडच्या डोक्यावरून ठोकला षटकार. आणखीन एकदा चेंडू हवेत आहे. आता मात्र अंतर नाही, उंची आणि उंचीनं केला घात. क्षेत्ररक्षकांना टिपला झेल आणि संपवला इथे तन्मयचा खेळ. दरम्यान या ठिकाणी आणखीन एक सन्मान केला जाईल. आदरणीय भगीरथजी जितेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान मात्र केला जाईल. मी कैलाजी गोसावी यांना विनंती करतोय. 35 धावा धावपळावरती लागलेत. 35 1 बाद 35 पहिला फलंदाज बाद. तर भगीरथजी जेतेकर साहेब दापोली यांना या मंचावर सन्मानित केलं जाईल. कैलासजी गोसावी यांच्या शुभहस्ते या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. योगेश पाटील नवीन फलंदाज, इन्फॉर्म खेळाडू. विशाल पाटील मात्र चांगलाच लढला आहे आतापर्यंत, कारण त्याच्या बॅटमधून तब्बल चौकार आले ते म्हणजेच 3 आणि 1 षटकार. 1 षटकार दाखवायला तन्मयनं आणि संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 35 धावा. वैयक्तिक 26 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे विशाल आणि त्याची साथ निभावण्यासाठी योगेश पाटील क्रीजर उभा आहे. दरम्यान BK कटेकर साहेब ज्यांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा त्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो, थांबा. तीन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धापळाकडे धावा लागले तर 1 बाद 35 धावा. अंतिमाने निर्णायक षटक घेऊन येईल तो संदीप पाटील. 2 बंधुराज मैदानामध्ये खेळतायत. जोरदार टाकलेला हा चेंडू मात्र फाईन लेखी दिशेने गेला. धावा किती जमवल्या जातील इथे धाव आतापर्यंत जोडली गेली आहे 1. पंचांचा इशारा येईल. वाईट बॉल कॉल. वाईट +22 एकूण धावा आल्या तब्बल 2
आणि या दोन भरदा वेगानं टाकलेला चेंडू मात्र वाईट बॉल होता आणि या 2 धावांना 37वर मजर मारली जाते. 6 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही बाकी आहे. 6 चेंडू अजूनही उरलेत. धावा रोखायचे आहेत त्या म्हणजेच कुशल 11 मानगर संघाला, परंतु धावा जोडायच्या आहेत त्या आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला. कारण दोघांची ताकद दोघांना नीटची अवगत आहे. चेंडू हवेत, चेंडू हवेत. यष्टिरक्षक मात्र चूक करतो, यष्टिरक्षक चूक करतो. योगेश पाटीलचा सोडला जातोय झेल. ऋषिकेश ॲडव्होकेट ऋषिकेश पाटील यांच्याकडून मात्र चूक झाली. आज साधा सोपा झेल सुटला आणि सुटलेला झेल बरोबर मात्र सुटलेला झेल बरोबर धावही मिळाली एक. 16 मिनटं आतापर्यंत झालेत. 4 मिनटं बाकी आहेत. काय सुरेख पहिल्या 2 षटकामध्ये धावा जरूर जोडलेत. आमच्या 2 गोलंदाजांवर नक्कीच तुम्ही मात्र घाव केलेत, परंतु आमची गोलंदाजी सक्षमतेचा लढा देणारी आहे. ते आघात तुम्हाला पलटवाराच्या रूपानं दिले जातील. अशाच प्रकारची गोलंदाजी केली जाते आहे. स्वप्नील संदीप पाटील मात्र एक वाईट नंतर मात्र चांगला कमबॅक मिळवतोय आणि 1 धाव देत 1 निर्धाव टाकतोय. आता ह्या धावा नशिबाच्या मिळतील. धावा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातील, मिळतील नशिबाच्या धावा. पंचांचा इशारा येईल जरूर. पंच निर्णय घ्या. मोसारे संघाचा संघनायक आणि देवत संघाचा संघनायक. मोसारे आणि देवत दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. रिव्ह्यूकडे पंच येत आहेत. बॅटची कडा आहे की लेग बाईज, यासाठी पंच त्यासाठीच ना, लेग बाईज आहे की बॅटची कडा आहे. दरम्यान या ठिकाणी आज मंचावर स्वागत केलं जाईल. हेमंत शेठ पुजारा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्याच्या माध्यमातून मात्र आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा खरं तर स्पॉन्सरशिप मिळवून दिलंय. त्यांचा मी मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय मनकोजी नाईक साहेब, ज्यांची सुद्धा खरं तर पाहाल गेलं तर फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. पंच रिव्ह्यू कशासाठी आहे? अंगाला लागला यासाठी आहे का? रिव्ह्यू फक्त ब्रश होऊन गेलाय का तेवढं बघायचंय पायाला किंवा बॅटला. एक्झॅक्टली. कारण कदाचित त्यांना वाईड साठी घ्यायचा आहे, तर पायाला लागलेला नाहीये हा बॉल असं आम्हाला सूचित करण्यात येतं. येस, इट्स अ वाईट बॉल कॉल. 4+1 5 रन. ना दिवाळी ना दसरा तरी मात्र देतोय हा बोनसचा पंजा. स्क्वेअरकटचा हा चांगला फटका पाहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फेकी पुन्हा खराब. बॅकअप चांगला आहे. फेकी सुरू आहे. फेकी जरूर सूर्य आहे इथे. आता इथे आणखीन आता मात्र धावा किती मोजायच्या. आता पंचांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही थर्ड अंपायरकडे येऊ नका, कारण आता मोठा प्रश्न पडलाय. जिथे धाव होते रनआउटसाठी पंच. तर या ठिकाणी स्वागत केलं जाते. आदरणीय हेमंत शेठ पुजारा साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी केला जातोय. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. ज्यांचं फार मोठं सहकार्य खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले, ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला सुपूर्द करण्यात आलंय. तर पुजारा साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि विनंती करतोय पुजारा साहेब आपण या सामन्याचा आनंद घ्या. आणि 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. पंच रनआउटसाठी, दुसऱ्या रनच्या रनआउटसाठी मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. परंतु ते नंतर पाहिलं जाईल. परंतु जी फेकाफेकी झाली ना, त्यासाठी मात्र कोणाला गुन्हेगार मानावं. एकाही क्षेत्ररक्षकाने चेंडू हातात नाही फेकला.
फेकाफेकी. जर रनआउट नाही झाला ना तर 4 धावा मोजाव्या लागतील. याच्या अगोदर चेंडूवर पंजा आलाय आणि या 4 धावा चित्र बदललं जाईल. चला निर्णय घ्या आपण. तर तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय. बॅटर सुरक्षित असेल त्यामुळे ज्या धावा असतील त्या मिळतील. 4. ह्या 4 धावा आणखीन बहाल केल्या जातात आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 4 धावांनी 47 धावा. संदीप पाटील पुन्हा एकदा स्टेप आउट जरूर केलाय विशालनं. धाव मात्र घेतली जाईल. एक दुसरी रनचा प्रयत्न. पुन्हा चपलाई दाखवली आहे. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट राहिली आहे आणि इथे सिंगलला डबलला 4-4 मध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे. त्याच्यामुळे इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये सोपं काम झालं. 49 धावा धावफलकावरती लागल्या म्हणजे पहिल्याच सामन्यामध्ये 50 गाठली जाईल की काय. पहिल्या 2 चेंडूवर वाटलं की संदीप काहीतरी कमाल करेल. पहिल्यांदा वाटलं की कमाल राहील परंतु नशिबाचा पंजाला वाईट प्लस बाईज आणि इथेही आणखीन एक वाईट बॉल. 1+1 2 धावा 50 लागली जाते. धावफलकावरती पहिल्या सामन्यामध्ये 51 धावा धावफलकावरती लागत आहेत. अभिनंदन, वेल प्लेड. पण पहिल्या सामन्यामध्ये मात्र 50 धावा. आणखीन एकदा लाईन भरकटली गेली आहे. स्वप्नील भास्करनं 7 धावा देत पुनरागमन चांगलं करून दिलं परंतु संदीप पाटीलची भरकटलेली गोलंदाजी राहिली आणि त्याच्यामुळे इथे 52 धावा धावफलकावरती लागत आहेत. स्क्वेअरच्या दिशेनं डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण केलं जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्नही केला जाईल. फेकी कोणत्याही क्षेत्ररक्षकानं डायरेक्ट हातात केली नाही त्याच्यामुळे ते ओळखलं आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं आम्हाला सोपं आहे असंच दाखवून दिलं दोन्ही फलंदाजांनी. जशी बॅटला लागतो चेंडू सरळ दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि धावा जोडले जात आहेत. पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावेने धावा फलक पुढे जाऊन ठेवतोय तो म्हणजे 1 बाद 54. अंतिम चेंडू मात्र हा अंतिम चेंडू सुटकेचा निश्वास टाकणारा होता कारण तो गेला निर्धाव चेंडू. 54 धावा धावफलकावरती लागत आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 55 धावांचं ताकदीचं आव्हान या मैदानावरती आराध्य स्पोर्ट्स पार्टनर संघानं उभं केलंय. या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानानं 5 षटकामध्ये 100 धावा पाहिलेत. या मैदानानं 4 षटकामध्ये 80 धावांचा पाठलाग केलाय पण त्याच्या अगोदर पाऊस पडला नव्हता. आता पडलाय पाऊस. टॉस केला जाईल. जर्मन मोसर आणि जर्मन देवत दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि विनंती करतोय मी आमचे मान्यवर मनकुजी नाईक साहेब
हे म्हणजे पुजारा साहेब पण सुद्धा या आणि आकाजी नाईक पण या आणि या टॉस केला जाईल या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय हनुमान मोसारे आणि जनमान देवत. तर टॉस जिंकलाय तो देवत संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. सामना संपल्या लगेचच फिल्डिंग लावून तत्पूर्वी आपण या मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल आदरणीय गजाननजी कटेकर साहेबांना माझी विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला सन्मान केला जाईल. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी स्वागत केलं जाईल गजाननजी कटेकर साहेब आणि त्याचप्रमाणे विनायकजी पाटील साहेब ओळे त्यांचा सन्मान केला जाईल. तर विनायकजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. याचे मुख्य आयोजक समीर शेठ कटेकर साहेबांच्या शुभ हस्ते आणि तेवत एक्सप्रेस रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक सुपरस्टार खेळाडू मयूर वाघमारे त्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर स्वागत केलं जाईल कृष्णा कटेकर साहेबांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. कृष्णा कटेकर साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. तर कृष्णा कटेकर साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अशोकजी कटेकर साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सन्मानाचा स्वीकार करावा. अशोकजी कटेकर साहेब आपण या. दोनही अशोकजी कटेकर यांचा सन्मान केला जाणार आहे. खरं तर दोन अशोकजी कटेकर आहेत. सगळ्यांचा सन्मान केला जाणार आहे. हॅलो. धन्यवाद बंधु और धन्यवाद दीपक पाटिल सर. सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक हम स्वागत कर रहे हैं और स्वर्गीय गोपीनाथ कटेकर स्मृति 2023 की ये शानदार ट्रॉफी का आयोजन नियोजन ओम साई क्रिकेट भंगारपाड़ा इनके माध्यम से इस टूर्नामेंट की पहली रात और गेंदबाज तैयार है मानगर को जीतने के लिए 55 रन चाहिए. नीलेश के लिए पहली गेंद योगेश की. इस बार खींचा हुआ जोरदार शॉट था लेकिन शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद छक्मा देकर गेंद चली गई. इस बार देखा गैप में जहां लॉन्ग ऑफ के फील्डर ने जाकर इस गेंद को फील्ड किया और पहला रन लिया. तर अशोकजी कटेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय या मुख्य व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सुद्धा तब्बल 10,000 रुपयांची आर्थिक घसघशीत मदत मात्र या स्पर्धेला करण्यात आले. त्यांचं फार मोठं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचा आम्ही मनापासून
आभार व्यक्त करतोय आणि स्वागत सुद्धा करतोय. नीलेश मात्रे ने पहले रन के साथ टीम का और खुद का खाता ओपन कर दिया. योगेश की दूसरी बॉल, अच्छी बॉल, देखिए क्या बॉल आई थी, कितनी तेज रफ्तार के साथ आई थी, जाकर गेंद इस बार देखा जाए बॉडी के ऊपर टकरा गई है. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर और ये गेंद डॉट चली गई है. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. इस बीच 2 गेंदें खत्म हो चुकी है. आराध्य स्पोर्ट पार्टनर टीम ने 24 गेंदों में 55 का टारगेट रखा हुआ है. खूबसूरत जानदार शानदार ये मैदान आप सभी लोग देख रहे. स्वर्गीय गोपीनाथ कटेकर स्मृति 2023 के शानदार ट्रॉफी का आयोजन इस बार शानदार पुल कर दिया है, लेकिन फील्डर मौजूद है, लपक लिया कैच और इसी के साथ पहला झटका लगता हुआ मानगर टीम को स्कोर है 1 विकेट के नुकसान पे. कमांड जय हे भंगर पाड़ा केला जातो. या स्पर्धेचे दमदार आयोजक समीर शेठ कटेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या गावचा संघ सुद्धा मैदानामध्ये खेळतोय आणि स्वागत आहे आपलं. और 1 डाउन बैट्समैन और यानी कि 3 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए ऋषिकेश पाटिल मैदान के अंदर पहुंच चुके हैं. योगेश को सफलता मिली, पाटनोली को सफलता मिली पहली. इस बार शॉट अच्छा है लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई. ऑफ ड्राइव देखने को मिल चुका है. बढ़िया स्ट्रोक था लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंच जाए 2 के घर में. सैंडी की साउंड सिस्टम, जीटीसी की लाइव टेलीकास्ट और पूरी तरह से यह मैदान सज गया है. रंगमंच देखिए. और इस बार देखा जाए रैलिंग के बाहर जो हमारे तमाम दर्शक है उनका हार्दिक हार्दिक हम स्वागत कर रहे हैं. इस बार या बल्ले का बाहरी किनारा कॉट बिहाइंड द विकेट नंबर. इस बार देखा जाए दूसरा ड्रेसिंग रूम में बैक टू द डगआउट. हे भंग आयोजन है. बंगालपाड़ा गांव बोले तो क्रिकेट की पंढरी है. टेनिस क्रिकेट में इस बार देखा जाए यस स्वागत केलं जाईल. या ठिकाणी रघुनाथजी कांबळे साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. देखिए इस बार देखा जाए पूरी तरह से ये मंच निकल गए. हमारे मेन आयोजक करते सतीश कटेकर साहब, सम्मान्य श्री समीर कटेकर साहब और पूरे इस बार देखा जाए ग्रामस्थ मौजूद है. सभी का हार्दिक स्वागत है. योगेश की अगली बॉल इस बार पुल कर दिया हवा में लेकिन फील्डर मौजूद हुआ है, पकड़ लेंगे कैच. विकेट नंबर 3. पहले ओवर में कमर तोड़ की इस बार मानगर टीम की डीजे. हिंदुत्वाचं रक्षण करणी सन्मान आपण या ठिकाणी करतो. हिरामणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. हिरामणजी पाटील साहेब. त्यानंतर स्वागत केलं जाईल केशवजी दमडे साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यावं. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय गोपीनाथ कटेकर स्मृती चषक 2023 मध्ये. हिरामणजी पाटील, त्यानंतर केशवजी दमडे आणि त्यानंतर विनंती असेल रमेशजी कटेकर साहेब आपण सुद्धा यावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. और स्कोर 2 रन 3 विकेट के नुकसान पे कातिलाना प्रदर्शन गेंदबाजी का. और पहले ओवर में बंधु टॉप ऑर्डर खलास कर दिया है. थोड़ा अभी मानकर टीम प्रेशर में आई होगी लेकिन हिम्मत मत हारो दोस्तों. क्रिकेट में कुछ भी हो सकता है. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है. लेकिन नए बल्लेबाज आ चुके मुकुंद पाटील. केशवजी दमडे साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर रमेशजी कटेकर साहेबांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल.
सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि विनंती आहे त्यानंतर आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. यस अमित सर. यस राकेश पाटिल इस बार कट कर दिया गेंद को, लेकिन शॉट थर्ड मैन के क्षेत्र इधर यहाँ गलती पाटनोली वाले ने किया था, लेकिन जब मानगर की फील्डिंग चल रहे थे, हम देख रहे थे, बंधु कमेंट्री कर रहा था, लगन फिल्म की याद आ गई. कम ऑन. प्रकल्पग्रस्त होतात और अभी अंतर्राष्ट्रीय विमान के ऊपर इस बार देखा जाए तो जो नाम है वो नाम किसी का है, आप सभी को पता है, क्योंकि हमारे इस बार नेता ने जो हमारे लिए किया है, इसलिए मैंने शुरू में कह दिया था कि जमीन हमारी है, किसी की बाप की नहीं है. लेकिन यहाँ देखा जाए तो रतेश आ चुके और उन्होंने इस बार देखा रतेश ने पहली गेंद फेंकी थी, लेकिन शॉट थर्ड मैन के क्षेत्र में बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश किया और इस बार 4 विकेट बाहर चले गए. नहीं बल्लेबाज अभिजीत पाटिल. स्कोर है मानगर का 2. स्वर्गीय गोपीनाथ कटेकर स्मृति चषक 2023 पहली रात, स्कूल का पहला दिन है. फाइनल में देखो भंगारपाड़ा की मजा क्या होती है इस मैदान के ऊपर. रतेश की अगली बॉल और गई, लेकिन खिलाड़ी वहां मौजूद है, लपक लेंगे कैच. आया राम गया राम, तू छल मैं आया, परिस्थिति डाउन डीजे. महाराष्ट्र तर स्वागत केलं जाईल या मंचावर आदरणीय महादेवजी कटेकर साहेब. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. महादेवजी कटेकर साहेब यांचा सन्मान केला जाईल. रतेश को सफलता मिली. नए बल्लेबाज अविनाश पाटिल 5 विकेट मैदान से बाहर. ऑनसाइड के ऊपर इस गेंद को बैकफुट में जाकर टर्न कर दिया है, लेकिन फील्डर मौजूद है वहां. एक सिंगल जरूर मिलेगा. मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड किया, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंचा हुआ है 3 के घर में 5 विकेट के नुकसान पे. परिस्थिति गंभीर बना दी इस बार देखा जाए मानगर टीम की. जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है, उसी तरह से यह कुशल इलेवन मानगर की स्थिति है. लेकिन इस स्थिति को संभालने के लिए संकट मोचन मानना ही पड़ेगा. मुकुंद पाटिल ने इस बार उठाया गेंद को, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर फील्डर मौजूद है. आराध्य स्पोर्ट पाटनोली के इस फील्डर ने बढ़िया सेट रक्षण किया. एक सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 4 के घर में. बिल्कुल अभी तक यहाँ देखा मानगर के जो जुड़वा भाई है प्रदीप जी और संदीप जी, जय वीरू, जोड़ी अभी तक ड्रेसिंग रूम में है. वो शोले बना सकते, लेकिन इस बार देखा जाए यहाँ देखना पड़ेगा. क्रिकेट में हम हमेशा कहते हैं ना, क्रिकेट में सबसे कठिन बात क्या है कि लक्ष्य का पीछा करना. और इस हालात में ऐसी गेंदबाजी चल रही कि मानो देखिए छाती के ऊपर लग गई गेंद. और योगेश पाटिल ने गेंदबाजी करने के बाद रतीश भी अच्छी गेंदबाजी कर रहे, क्योंकि पहला मैंडेटरी पावर प्ले में रन नहीं बने. पहले पावर प्ले में 3 विकेट चले गए मानगर के. इस बार यह हवा में नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है. शॉट फाइनल खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं. एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ कुशल इलेवन मानगर टीम का स्कोर आगे बढ़ता है 5 के घर में. इसी के साथ ये 2 ओवर खत्म हो चुके हैं. 5 रन बन चुके 5 विकेट के नुकसान पे. या ठिकाणी हरिचंद्रजी कटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय हरिचंद्रजी कटेकर यांना की आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा.
अब 12 गेंदे और कुशल 11 मानकर टीम को 50 रन चाहिए। प्रत्येक ओवर में 25 का रिक्वायर्ड रन रेट आया हुआ है। 5 तो विकेट मैदान से बाहर चले गए, लेकिन तीसरे गेंदबाज को इस्तेमाल करने जा रहे यहाँ पाटनोली के गेंदबाज है तन्मय पाटिल। एक गली, एक फाइव स्लीप और एक शॉट एक्स्ट्रा और ऑफसाइड के ऊपर दायरे के अंदर, ऑन साइड के ऊपर एक शॉट फाइन लेके और बाकी खिलाड़ी बाउंड लाइन पे तैनात कर दिए कप्तान ने। इस बार स्वीपर कवर मौजूद है, वहां लपक लिया कैच। छठा विकेट मैदान से बाहर जाता हुआ कुशल 11 मानकर टीम की स्थिति बहुत ही डाउन हो चुकी डीजे। के साथ कुशल 11 मानकर टीम का स्कोर आगे बढ़ता है 7 के घर में। हाँ बिल्कुल, तो अभी बहुत रन चाहिए, मारधार करना ही पड़ेगा। लोहा गर्म है, जैसा सूरज का लोहा गर्म होता है तो हथौड़ा फटाक से मारता है, उसी तरह से मारो मानकर वाले। जय और वीरू थोड़े से निराश हो चुके और इस बार अपील की थी, लेकिन इस परिस्थिति में इस बार देखा जाए गेंदबाजी बहुत ही घातक चल रही है और इसने इतनी सुमधुर और सटीक लाइन से गेंदबाजी चल रही है जैसे 70 और 80 के दशक में वेस्ट इंडीज का ऐसा गेंदबाजी का करिश्मा था, उसी तरह से इस बार देखा पाटनोली की गेंदबाजी चल रही है। लेकिन परिवर्तन करो और ठोकम ठोक करो। ये बहुत बढ़िया बॉल, सुंदर डिलीवरी, टप्पा देखिए कितना आगे फेंका और लाइन और लेन भी बहुत ही बढ़िया थी। अनुशासन इस बार देखा जाए गेंदबाजी में चल रहा है और पूरी तरह से इस बार देखा 2 ही गेंदें शेष है तन्मय की। टीम का स्कोर पहुंच चुका है 7 के घर में। इस बार हल्के हाथों से अंदर आई थी, गेंद को टैप किया है लेकिन सिंगल मिलेगा। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 8 के घर में। इस ओवर की अंतिम बॉल शेष है, अभी तक 47 रन चाहिए। 7 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे। हवा सुंदर है लेकिन बल्लेबाजी में ताकतवर बल्लेबाजी नहीं चल रही है। अभी क्या विकेट तो मेरे हिसाब से 6 जा चुके हैं और ये मारेंगे कब? बस सीधे बल्ले से काम ने उल्टा चला, उल्टा भी फैल गया और उसके बाद ये देखिए ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी कि 3 ओवर खत्म हो चुके और 3 ओवर के समाप्ति के बाद कुशल 11 मानकर टीम का स्कोर पहुंच चुका है 8 के घर में 6 विकेट के नुकसान पे और जीतने के लिए आखिरी 6 गेंदों में रन चाहिए 47 यानी कि 47। ओम साई चषक आखिरी 6 गेंदे और 47 बंदूक चाहिए, 42 रन आए थे। इस बार देखिए शरीर से ज्यादा ही दूर गेंद रखी हुई है, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद है और लाइन जो हो जाती है वाइड की उससे बाहर गेंद चली गई। अंपायर ने
वाइड घोषित की अंपायर की भूमिका निभा रहे जीवन जी गावन और मेन अंपायर स्पेलिंग अंपायर है द्वारकानाथ स्वर्गीय सर। इस साल बहुत कमाई हो चुकी है, जेब भी भर गई पूरी। यस, डिफेंड किया है, इज्जत दिया गेंद को और ड्राइव देखने को मिल चुका है। इस बार देखा जाए कवर के क्षेत्र में एक सिंगल मिलेगा और स्कोर पहुंचा है 10। टेस्ट मैच इस बार देखकर नहीं चल, लेकिन अभी तक मुझे लग रहा है ये पहली दफा मैं इतनी कमेंट्री की लेकिन इतना धीमा गति के स्कोर के ऊपर कमेंट्री चल रही। शुरू में जो विकेट मैंने कह टॉप ऑर्डर टूटा ना, वहां से इस बार देखा जाए गेंदबाजी घातक चली, भटकी गेंद है लेकिन लेग स्टंप के ऊपर से चली गई गेंद, ऐसा लग रहा था। लेकिन इस बीच गेंद डॉट चले गई, आप प्रेशर बढ़ने जा रहा। राकेश करी ये भी गेंदबाजी, और ये पाटनोली की गेंदबाजी बल्लेबाजी तो घातक चली लेकिन गेंदबाजी उससे घातक चल रही है, मौका नहीं दे रहे मान करके बल्लेबाजों को। ये देखिए घूम के खेलने का प्रयास किया था, बहुत ही बढ़िया बॉल देखने को मिल चुकी है। सफेद जर्सी इस बार देखा जाए पूरी तरह से पीली जर्सी के ऊपर हैवी बन चुकी है। आखिरी इस बार देखा जाए मेरे हिसाब से 3 गेंदे हैं, मैच में औपचारिकता बाकी है। वैसे तो कहते हैं ना हाथी तो चला गया है, पूछ ही रह चुकी है। यस, देवत और अगली टीम जो है बहुत सारे तैयारी के साथ रही है। रनआउट है, अंपायर वहां नहीं, मुझे आउट है। तो इस बार विकेट नंबर यहाँ देखा जाए तो नहीं जा चुका है। तो इसी बीच यहाँ स्कोर 11, पूरी तरह से इस बार देखा एक तरफी मुकाबला हो चुका है और संतुलन भी टूट चुका है। आगे निकले हुए इस बार देखा जाए बल्ले का बेहतरीन हिस्सा लगा है लेकिन शॉट थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया है। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। इस ओवर की अंतिम बॉल, ये चौथा ओवर है। 55 का पीछा करने में देखिए परिस्थिति पूरी तरह से डाउन हो चुकी है। रन तो बन चुके मेरे हिसाब से यहां 11। स्ट्रोक अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है। लॉन्ग ऑन के ऊपर गेंद क्रॉस बैट से खेला हुआ और इसी के साथ लगभग देखा जाए तो मेरे हिसाब से इस बीच देखा जाए ये बड़ी जीत अर्जित करने में कामयाब बने और जीतने वाली टीम का अभिनंदन तो ढेर सारे हम बधाइयां देते। हार जीत क्रिकेट के हिस्से उसमें कोई दिक्कत नहीं है, लेकिन बताएंगे इस बार देखा जाए मैन ऑफ द मैच का जो अवार्ड होगा फर्स्ट मैच का विशाल पाटिल पाटनोली के, जिन्होंने 14 बॉल में 32 रनों की बहुमूल्य पारी खेली। इस बार हम विशाल पाटिल को निमंत्रण दे रहे कि आइए हमारे मंच के ऊपर मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए। हार्ड लक मनगर टीम। तर स्वागत केलं जाईल। दरम्यान या ठिकाणी संकेतजी भोईर कोल्ही यांना या मंचावर सन्मानित केलं जाईल। संकेतजी भोईर साहेब कोल्ही यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी विश्वासजी गोसावी यांना विनंती करतोय की आपण या आणि या सगळं सन्मान आपण करायचे आहेत। विश्वास गोसावी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या संकेतजी भोईर साहेब कोल्ही यांना या मंचावर सन्मानित केलं जाईल। त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। नेक्स्ट मॅच फिल्डिंग लावून घ्या लगेच। आणि यानंतर स्वागत केलं जाईल ते ऋतिक शेठ भोईर बाबा किंग, ज्यांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। त्यांना विनंती आहे की आपण यावं या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं सहर्ष स्वागत आहे। ऋतिक शेठ भोईर कोल्ही बाबा किंग यांना या मंचावर सन्मानित केलं जाते विश्वासजी गोसावी यांच्या शुभ हस्ते। आणि त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल अमर शेठ म्हात्रे साहेब, आपण सुद्धा यावं। आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। अमरजी म्हात्रे, आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा। आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मी विनंती करेन सामनावीर हा पुरस्कार देण्यासाठी संतोषजी दमडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विशालजी पाटील 14 चेंडू 32 धावा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान करायचा आहे। विशाल पाटील ठरला या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। संतोषजी दमडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीर ही ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जातोय।
विशालशी थोडी चर्चा करूया आपण. विशाल, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार तू मिळवलाय पाणकर संघाच्या विरोधामध्ये पहिली मॅच. किती दडपण होतं या स्पर्धेचं, किती प्रेशर होता पाठीराख्यांची, किती खरं तर पाहायला गेलं तर जो प्रेशर पाठीराखे नेहमीच टाकत असतात आपल्यावर की चांगला परफॉर्मन्स व्हायला पाहिजे, आणि किती दबावाखाली क्रिकेट खेळलं गेलं? प्रेशर तर आमच्यावर खूप होतं, कारण आज ही मॅच बघण्यासाठी म्हणजे पूर्ण आमचं गाव इथं आलं होतं. म्हणजे गावात जे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आले होते आणि आम्ही प्रेशरमध्ये नव्हतो, एकदम इझिली खेळलो होतो, पण थोडाफार दडपण होता आमच्यावर. काय इम्पॉर्टंट फॅक्टर ठरल्या या मॅचमध्ये जिंकण्यासाठी? तुझी तर इनिंग सुपरच होती, परंतु तरीसुद्धा बाकी खेळाडूंना कसं श्रेय देशील? नाही, फिल्डिंग एक नंबर झाली आणि आमची बॉलिंग एक चांगलीच आहे आणि सर्व बॉलर 4चे 4 आहेत ना, ते सर्व खूप बेस्ट देतात आपल्या टीमसाठी. दीपक सर, खऱ्या अर्थानं पहिली गोष्ट एक महत्त्वाची आहे की नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचं मुख्य कारण काय? मुख्य कारण म्हणजे आमची रणनीती अशी होती की जास्त धावा काढेल त्याला बाय होती. या हिशोबाने आम्ही एक ट्राय केलं होतं की जास्त रन होतील आपल्याकडून, या हिशोबाने आम्ही खेळलो होतो. कसं वाटलं अर्जुन?